माघारी आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या मतदारांना विचारा की ऋषिकेश कराड तुम्हाला आमदार पुत्र वाटतो का आपल्यातला वाटतो, हा तुम्ही प्रश्न विचारून घ्या. माझ्या आयुष्यामध्ये आज ही पहिल्यांदा मी चांगले कपडे घातलेत. मी सर्वसाधारण सामान्य कुटुंबातील येतो. माझा व्यवसाय शेती आहे. मी माझे जे काही मित्र परिवार आहे तो सगळे गोरगरीब आहेत. मला आमदार पुत्र म्हणून मला वाटत नाही तो कोणी मला आमदार पुत्र म्हणून ओळखत आहे. प्रामुख्यानं एक जनतेची, ग्रामीण जनतेची एकच आशा असते, त्यांना चांगले व्यवस्थित चांगलं आरोग्य, बरोबर आहे का, त्या गोष्टी भेटाव्यात. हो, आज तुमचे पिताश्री हे आहेत, आमदार आहेत, हो. त्या नात्यानं तुम्ही ग्रामीण जनतेला काय एक आश्वासन देताल? एक आश्वासन देण्यापेक्षा आम्ही शब्द देतो की केंद्रात, राज्यात, इथं विधानसभेला भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. त्याच्यामुळे जर उद्या भविष्य काळामध्ये जर आपल्याला बदल करून घ्यायचा असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय दुसरं कोणी करू शकणार नाही. आणि आमची नीती ही आधीपासूनच विकासाची राहिलेली आहे. आमची नियती आणि नीती दोन्ही साफ आहे. आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही राजकारण केलंय आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही समाजकारण आणि राजकारण करू. स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत ते गोरगरीब जनतेपर्यंत सगळ्या योजना पोहोचण्यासाठी असतात. 100%. बरोबर आहे. काही कालच्या 1-2-3 वर्षामध्ये खूप भ्रष्टाचार वाढलेला आहे. प्रशासक तिथं लागलेलो, पैसे दिल्याशिवाय कोणतंही काम होत नाही. हो. विहिरी असतील किंवा शेतकरी असतील, गायगोटे असतील किंवा घरकुल असतील, त्यावरती काय तुमचं? याच्यावरती एवढंच आहे की आमच्या नेत्याच्या आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर आजपर्यंत कुठला डाग लागलेला नाही, तुमकडे लागू देणार नाहीत. पण सर्वसामान्य जनतेला आम्ही जिल्हा परिषदची पायरी सुद्धा चढू देणार नाहीत. या हिशोबाने आम्ही काम करू. म्हणजे एवढं काम आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू. कारण की आम्ही त्यांचे पोस्टमन आहेत. आम्ही त्यांचे राज्यकर्ते, आम्ही त्यांचे नेते नाहीत, आम्ही त्यांचे पोस्टमन आहेत. सर्वसामान्य जनतेला जिल्हा परिषद पर्यंत जायची सुद्धा वेळ देणार नाहीत. एवढं काम आम्ही दारोदार जाऊन करू, हा आमचा ठाम विश्वास आहे.